ऐकली, पण कडक कायदे आणि जनजागृती तसंच लिंग निदान चाचणी बंद झाल्यामुळे जन्मदर 898 वरून आता 946 पर्यंत पोहोचलाय। जन्मदरासोबत जन्मदर बरोबर करण्यासाठी म्हणजे तो पूर्ववत करण्यासाठी काही मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील केले जात आहेत। या संदर्भात महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकन यांनी काय मत व्यक्त केले तेही आपण बघणार आहोत। सन 2012-13 या वर्षामध्ये मुलीचा जन्मदर 830च्या आसपास गेला होता, परंतु त्यानंतर जनजागृती बेटी बचाओ बेटी पढाओ या माध्यमातून जनजागृती होऊन आरोग्य विभागाच्या मदतीने यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ या लोगो अंतर्गत आम्ही जास्तीत जास्त जनजागृती केली। त्यामुळे मुलींचे प्रमाण सध्या वाढलेले आहे। आता सध्या मुलींचे प्रमाण 1000 मुलामागे जवळपास 962 ते 63 झालेले आहे। आणि निश्चितच एक स्तुत्य उपक्रम होता, कारण या संदर्भातली जनजागृती करणं ही नितांत गरज होती, पण ही नेमकी राबवली कशी, अंमलबजावणी या सगळ्या योजनेची कशी झाली याविषयी देखील आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत। सुरेश, नवरात्रोत्सवाची सुरुवात होते आणि त्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी खरंच म्हणायला हवी, कारण बीड जिल्ह्यात इतर वेळेला आपण कुपोषणासारख्या गंभीर समस्यांविषयी देखील याआधी बोललो होतो, पण यासाठी म्हणजे आरोग्य विभागानं कशा रीतीने ही जनजागृती केली, घराघरापर्यंत हा संदेश किंवा याचं महत्त्व त्यांनी कसं पोहोचवलं? महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्त्री भ्रूणहत्येचा जो काळा डाग होता आणि सम मुंडेंसारखा जो नर राक्षस म्हणून ज्यांनी हजारो कोळ्या कळांना खोडलेलं होतं, त्या सुदाम मुंडेच्या नंतर 2011-12 13-14च्या दरम्यान जो मुलींचा सेक्स रेशिओ होता तो खूप कमी होता। मात्र हा वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणा असेल यांनी ग्रामीण स्तरावरती जाऊन जनजागृती केली। विशेष म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे। खटोल प्रतिष्ठान सारखं प्रतिष्ठान आहे, ज्या प्रतिष्ठानने जवळपास 500-700 मुलींचं नामकरण, सामूहिक नामकरण विधी, त्यांचं स्वागत करणं, एवढंच नाही तर अनेक सामाजिक संस्थांनी मुली जन्माला आल्यानंतर त्यांच्या नावावरती फिक्स डिपॉझिट आणि एवढंच नाही तर ज्या मुली होत्या त्या जननी सुरक्षा योजना असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असतील, या सगळ्या योजना राबवल्यानंतर मोठ्या प्रमाणात याला यश आलेलं आहे। माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलं होतं। आता मुलीचा जन्मदर वाढलेला आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही हा जन्मदर वाढवला? जन्मदर वाढवण्यासाठी गावागावांमध्ये लोकांमध्ये जी चिंता होती की मुलगी झाली तर पुढं कसं, परंतु आता काळ बदललेला आहे, मुलींना जास्त महत्त्व आलेलं आहे। हे लोकांमध्ये पटवून देण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबवले, त्यातून लोकांचा जो दृष्टिकोन होता मुलींच्या बाबतचा तो बदलण्यास मदत झाली आणि त्यामुळे हा पुढे रेशो वाढला। आता ऊसतोड मजूर सुद्धा महिला, त्यांच्यात कसं तुम्ही परिवर्तन केलं? ऊसतोड महिलांमध्ये जनरली कसं होतं की मुलगी वयात आली की लग्न करून देणं आणि त्यामुळं कमीच वयामध्ये मातृत्व येणं आणि यामुळे भरपूर कुटुंबांमध्ये असं आहे की खूप साऱ्या मुली आहेत त्यांचं परत आणखीन बालवयातच लग्न केलं जातं। मग यावेळी काही लोकांनी जो निर्णय मागे घेतला होता मागच्या काळांमध्ये की गर्भपात करणं वगैरे, तर लोकांमध्ये जाऊन ही जनजागृती करून लोकांना याबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्यास भाग पाडून, म्हणजे कसं की मुलांपेक्षा कुठेच कमी नाहीत हे त्यांना पटवून देऊन आपल्यासोबत मनीषा टोकले सुद्धा गेल्या 5-10 वर्षापासून त्या या क्षेत्रात काम करतात आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेष तुम्ही सगळ्याच ठिकाणी फिरलेला आहात, सगळं पाहिलं, सुद्धा मुंडेचं प्रकरण सुद्धा पाहिलंय। आता काय चेंज झालं, ही प्रक्रिया कशी होती सगळी? मुळात बीड जिल्हा हा रेड झोन मध्ये होता। भारतामध्ये रेड झोन एरिया म्हणजे त्यावर नाव घेतलं जायचं। आपण पुन्हा एकदा सुरेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी म्हणजे हे प्रमाण कितीने वाढलंय आणि त्यासाठी कशा रीतीने प्रयत्न करण्यात आले याविषयी सामाजिक कार्यकर्ते देखील आता आपल्याला सांगतात की त्यासाठी कशा रीतीने त्यांची सगळी फळी काम करत होती। पण नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवशी म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी आलेली मुलींचा जन्मदर वाढल्याची ही अत्यंत एक चांगली बातमी म्हणायला हवी, कारण आतापर्यंत कमी झालेला मुलींचा जन्मदर आता वाढलाय, त्यामुळे समाधान व्यक्त होतंय। कारण हाच जन्मदर 2015-16 साली 1000 मुलांमागे 898 इतका होता आणि आता तो वाढून 946 पर्यंत पोहोचलेला आहे। आरोग्य विभाग असेल बीड जिल्ह्यातला किंवा त्याचसोबत महिला आणि बालकल्याण विभागाकडून हा जन्मदर वाढवण्यासाठी, पण त्याचबरोबर नुसता जन्मदर वाढवण्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे, यासोबतची जनजागृती त्यांनी नेमकी कशी केली याविषयी देखील आपण तज्ज्ञांची मतं जाणून घेतोय। आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत आणि बीड जिल्ह्याच्या बातमीचे देखील आणखीन पैलू बघणार आहोत। एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, पहा फक्त न्यूज 18 लोक। ज्यामुळे
आणि त्यामुळे आताच्या क्षणाची एक चांगली बातमी, नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, घरोघरी घट बसतायत आणि देवीच्या या उत्सवाला सुरुवात होत असतानाच याच दिवशी एक चांगली बातमी बीडमधून आलेली आहे आणि ती बातमी आहे मुलींच्या जन्मदरासंदर्भातली, सृजनासंदर्भातली बातमी असंच खरं तर म्हणायला हवं. स्त्रीभ्रूण हत्येचा काळडा पुसण्यात बीड जिल्ह्याला यश आलेलं आहे, कारण कमी झालेला मुलींचा जन्मदर वाढलाय आणि त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. बीडमध्ये 2015-16 साली जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर हा 1000 मुलांमागे 898 पर्यंत म्हणजे इतका खाली आलेला होता आणि आता तो वाढून 946 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढलंय आणि त्यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि महिला आणि बालकल्याण विभागानं हा जन्मदर वाढवण्यासाठी मुलींचा वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम देखील हाती घेतलेले होते. पण यातले सगळ्यातले गैरसमज कसे दूर करण्यात आले या संदर्भात आपण तिथल्या तज्ज्ञांशीही बातचीत करणार आहोत. ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती केल्यामुळेच त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली. आपल्याला माहिती, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर आहेत आणि त्यांच्यामध्ये स्थलांतरितांचं प्रमाण आणि त्याचबरोबर वयात आलेल्या मुलीचं किंवा त्याहीपेक्षा कमी वयातल्या मुलीचं लग्न करून देणं आणि त्यामुळे तिच्या आरोग्याला त्रास होणं, त्याचबरोबर त्याच्यातून जो जन्मदर पुन्हा एकदा वाढतो त्याच्याबद्दल पुन्हा मग कुपोषणासारख्या समस्या, खूप मोठी साखळी तिथे होती आणि त्यातलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आता बीड जिल्ह्यात उचलण्यात आलेलं आहे. स्त्रीभ्रूण हत्या करणारा नराधम डॉक्टर सुदाम मुंडेमुळे बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी अक्षरशः बदनाम झाला होता आणि त्याच बीड जिल्ह्यातून ही सकारात्मक बातमी. त्यामुळे हे गुणोत्तर नेमकं किती होतं त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत. बीड जिल्ह्यातली एक अत्यंत सकारात्मक बातमी, 1000 मुलांमागे किती मुलींचं प्रमाण म्हणजे 2015-16 पासून आत्तापर्यंतची आकडेवारी, त्यावर आपण नजर टाकतोय. 2015-16 सालामध्ये हा आकडा होता 898. 2016-17 मध्ये तो वाढून पोहोचला होता 927. 2017-18 मध्ये हा आकडा होता 936. 1000 मुलांमागे मुलींचं प्रमाण किती याचं गुणोत्तर आता आपण बघतोय. 2018-19 साली हा आकडा होता 961 पर्यंत. 2019 ते 20 पर्यंत 947 आणि 2020-21 पर्यंत 928 आणि आता 2021 ऑगस्ट पर्यंतची ही आकडेवारी आहे, जो आकडा आता 946 पर्यंत पोहोचलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत मुलामुलींच्या जन्माची संख्या म्हणजे ते प्रमाण किती होतं, तर 2015-16 सालात 42,681, 2016-17 सालात 45,064, 2017-18 सालात 47,297, 2018-19 या कालावधीमध्ये 46,789, 2019-20 मध्ये 46,037, 2020-21 मध्ये 45,684 आणि 2021 ऑगस्ट पर्यंत 17,463 असं हे प्रमाण आहे. आणि या संदर्भात आपण मनीषाताईंशी थेट संवाद साधणार आहोत. मनीषाताई, आता तुमची प्रतिक्रिया देखील बघितली होती. मनीषाताई, आणि याआधी म्हणजे सुदाम मुंडे प्रकरणापासून आत्तापर्यंतचा हा सगळा आलेख तुम्ही अत्यंत जवळून बघितलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सतत कार्यरत देखील आहात. हा ग्राफ कसा वाढला आणि त्यासाठी तुम्ही असाल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्यांनी कशा रीतीनं एकजुटीनं काम केलं ज्याचा परिपाक आता पाहायला मिळतोय? हो हो बरोबर आहे. हॅलो, हो मनीषाताई, आवाज येतोय? हो हो, हा बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की एकंदरीत आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं आणि बीड जिल्ह्यामध्ये जो NGO प्रशासन आणि मीडिया मिळून जो टास्क फोर्स होता त्यांनी पण ज्या पद्धतीनं काम केलं आणि जे गुन्हेगार आहेत, जिथं शंका आहे, जिथे सोनोग्राफी सेंटर होते, जे PCPNDT ऍक्टचं उल्लंघन करत होते, अशा ठिकाणी धडाधड धाडी टाकून म्हणा किंवा ज्या पद्धतीने त्यांच्या चौकशा केल्या आणि ते बंद केलेत अशा पद्धतीची दुकानं, त्या सगळ्या पातळीवर एक पोलिसांचा कायद्याचा धाक होता, यंत्रणेचा धाक होता आणि जे प्रायव्हेट गायनिक वगैरे हे जे होते त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या केसेस उघडकीस आणल्या आणि PCPNDTला नाही म्हणून म्हणजे लिंग निदानाला नाही म्हणून सांगितलं. ते वातावरणच असं होतं की गावागावामध्ये याच्या संदर्भामध्ये ग्रामसभेमध्ये निर्णय झाले. आम्ही तर खूप मोठ्या गावामध्ये महिलांकडनं ग्रामसभेमध्ये निर्णय करून घेतले. त्याचबरोबर गावागावामध्ये बचत गटातल्या महिला आणि
मुलींचं स्वागत केलं आणि प्रेग्नन्सीच्या काळात महिलांची काळजी घेणं, मुलगी झाली तर बचत गटाकडनं बक्षीस देणं एवढंच नाही तर ना होळमध्ये एक दुकान होतं न्हाव्याचं, त्या न्हाव्याच्या दुकानामध्ये जो मुलीचा बाप आहे त्याला फुकट दाढी कटिंग करून दिली जायची, अशा पद्धतीची पाटी सुद्धा त्यांनी त्याच्या दुकानावर लावली होती. या पद्धतीचा सर्वसामान्य लोकांकडनं, महिलांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद, मुलींचं स्वागत, पेढे वाटून स्वागत, बँड लावून स्वागत, अशा पद्धतीनं खूप मोठा प्रभाव त्या सगळ्या गोष्टीचा पडला. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो एक धाक पण होता की लिंग निदान केलं किंवा लिंग निदान करून गर्भपात केला तर त्या डॉक्टरावरती कार्यवाही आणि सुधा मुंडेवर झालेली कार्यवाही आणि त्याचबरोबर जिल्ह्यात इतर डॉक्टरांवरती झालेली कार्यवाही, त्याचा सुद्धा परिणाम लोकांवरती पण झाला, डॉक्टरांवरती पण झाला. चांगल्या डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने सहकार्य पण केलं, बातम्या दिल्या, मेसेज दिल्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्या पातळीवर सामाजिक संस्था आणि मीडियानी एकत्र येऊन ज्या पद्धतीने अवेअरनेसचं काम केलं आणि मुलीच्या आईवडिलांना सुरक्षित करण्याचं काम केलं, त्या सगळ्या पातळीवरतीचा हा परिणाम आहे की आज मुलीचा जन्म वाढताना दिसतोय. पण मुद्दा काळजीचा असा आहे की दुसऱ्या बाजूला मुलींच्या सुरक्षिततेचा सुद्धा मुद्दा आहे. सुरक्षितता जर आपल्याला धोक्यात वाटत असेल तर पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील का काय याची सुद्धा थोडी भीती वाटते आणि काळजी वाटते. अगदी खरं मनीषाताई, त्या मुद्द्याकडे येणार आहे, पण त्याआधी म्हणजे जे गैरसमज असतील किंवा लहान वयात मुलींचं लग्न आणि त्याच्यातून होणारी पुन्हा एकदा जन्मदर, कुपोषण अशा अनेक समस्यांना देखील विळखा बीड जिल्ह्याला पडलेला होता. पण हे जे घराघरातले गैरसमज होते, जे एक असुरक्षितता होती, तिथपर्यंत तुम्ही कसं केलं, त्याचा बिमोड कसा केलात? मुळात ह्या सगळे गैरसमज जे घराघरामधले होते तर तिथं सगळ्यात मोठा कायद्याच्या धाकानी काम केले. प्रशासन यंत्रणा, मीडिया आणि त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा, पोलीस, हा सगळा जो होता ना तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी काम केलेलं आहे. ते PCP-NDT ऍक्टच्या संदर्भातलं आणि MTP ऍक्टच्या संदर्भात धरून खूप मोठं काम झालेलं आहे आणि त्या धाकामुळे तो एक गोष्ट चांगली झाली. पण आता मुद्दा आहे मुलींच्या सुरक्षिततेचा, तर त्याच्या पातळीवरती पालकांना समजावणं खूप हे जात आहे. आपण मुलींचं लग्न लवकर लावून दिलं तरी मुली धोक्यात आहेत आणि नाही लावलं तरी तुम्हाला धोक्यात वाटतात. पण मुली जर मोठ्या झाल्या वयाने शिकल्या तर त्या स्वतःची सुरक्षितता स्वतः करू शकतात. आणि खरं हा विचार आता पुन्हा नव्यानं पोहोचवणं आणि ती एक मोहिमेचं एक मोठं आव्हान देखील आता तुमच्या समोर असणार आहे. धन्यवाद मनीषाताई, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि ही मोहीम नेमकी कशी राबवण्यात आली आणि त्याचबरोबर कशा रीतीने सगळा समन्वय साधण्यात आला याविषयी तुम्ही आम्हाला अधिक माहिती दिलीत. आणि अत्यंत महत्त्वाची बातमी बीडच्या या नवदुर्गांसंदर्भातली. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.